आज आपण बघणार आहोत दूध व्यवसायासाठी लागणारा सुका चारा व्यवस्थापन कसे करायचे। यामध्ये बघा सगळ्यात पहिला आहे भूस, वाळलेले गवत, वैरण, मुरघास, भरडा आणि सुग्रास, पेंड, सरकी इत्यादींची आपण माहिती सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सगळ्यात आधी बघा आपण बघितले हिरवा चारा व्यवस्थापन। आता बघणार आहोत की सुका चारा। सुका चाऱ्यामध्ये बघा पहिला जो चारा आहे त्यामध्ये आहे वाळलेले गवत। वाळलेले गवत कुठं मिळते बघा की डोंगराळ प्रदेश असेल किंवा कुरणांचा प्रदेश असेल त्या प्रदेशामध्ये आपल्याला वाळलेले गवत सहज मिळू शकते आणि हे साठवण्यासाठी सगळ्यात सोपे आहे व वाहतूक करणे पण सोपे आहे। काही प्रदेशामध्ये हे विकत पण मिळते। दुसरा नंबरचा आहे बघा भूस। भूस हे जेव्हा आपण धान्य काढतो त्यावेळेस शिल्लक राहते, त्यामध्ये सोयाबीन असेल, गहू असेल, हरभरा असेल, हे कुठे मिळते बघा बागायती किंवा जिरायती प्रदेशामध्ये। फायदे काय आहे बघा, स्वस्त, काही शेतकरी हे पेटवून देतात त्यामुळे ते सहज उपलब्ध होते। 3 नंबरचा आहे बघा वैरण। वैरणीमध्ये बाजरी, मका, ज्वारी कुठे मिळते बघा बागायती किंवा जिरायती प्रदेशात। स्वस्त आहे, टिकाऊ आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला हे साठवणूक करण्यासाठी सोपी आहे। वैरण ही अतिशय उत्तम खाद्य आहे। त्यानंतर बघा मुरघास। मुरघास तयार करण्यासाठी आपल्याला मका, ज्वारी किंवा गुळ यांच्यापासून आपल्याला मुरघास तयार करतात। मुरघासचे बॅग जर आपण तयार करून ठेवल्या तर त्या मुरघासचे बॅग जास्तीत जास्त दिवस आपल्याला टिकून राहतात व त्यातून बघा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दूध वाढते व गायी आवडीने खातात। हिरवा चारा हा तितकाच महत्त्वाचा आहे ज्याप्रमाणे आपल्याला सुका चारा महत्त्वाचा आहे, त्यामुळे सुका चारा व्यवस्थापन आपल्याला आधी बघणे महत्त्वाचे आहे। सुका चाऱ्यामध्ये बघा काही घटक असतात ते आपल्याला ओल्या चाऱ्यातून मिळू शकत नाही, जसे की प्रथिने असतील किंवा पौष्टिक घटक असेल, त्यामुळे सुका चारा हा आपल्याला जास्त प्रमाणात वापरता येतो। गायींना ज्याप्रमाणे ओला चारा आवश्यक असतो त्याप्रमाणे सुका चाराही योग्य नियोजन करून आपल्याला देणे आवश्यक असते। दोन्हींचे योग्य प्रमाणात मिश्रण करून आपल्याला आपले दुधाची फॅट व दर्जा टिकून ठेवता येतो। त्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे सुका चारा म्हणजे भरडा। भरड्यामध्ये बघा बाजरी, गहू आणि ज्वारी यांचा भरडा आपण एकत्र करून किंवा वेगवेगळ्या प्रमाणात देऊ शकतो। भरडा हा शक्यतो आपल्याला बघा सहज उपलब्ध होतो व जो पौष्टिक असतो व गाय आवडीने खातात, दुभत्या जनावरांना देणे महत्त्वाचे आहे। त्यानंतर सुग्रास, पेंड किंवा सरकी। सुग्रास, पेंड किंवा सरकी हे आपल्याला दुभत्या जनावरांसाठी जास्त महत्त्वाचे आहे। यातून फॅट वाढते व दुधाचा दर पण जास्त भेटतो। धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।